नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे गोष्टी अमेरिकेच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे रविवार, आज आहे अमेरिकेत सुट्टीचा दिवस आणि अमेरिकेमध्ये सोमवारची म्हणजे उद्याची पण सुट्टी आहे. कारण उद्या आहे लेबर डे, कामगार दिवस USA मधला, आणि त्याच्यामुळे सलग सॅटर्डे संडे मंडे अशी सुट्टी आलेली आहे. आणि वर्षातनं फक्त असं 4 ते 5 वेळाच होतं जेव्हा की सोमवारी सुट्टी येते. त्यामुळं सगळे लोक बाहेर फिरायला जातात, खूप गर्दी असते. म्हणजे सगळे लोक आधीपासूनच प्लॅन करून ठेवतात की आपण लॉंग विकेंड येतोय तर मग बाहेर जायचं फिरायला, कारण मग जास्त सुट्ट्या भेटतात सलग, तर मग त्यांना एक्स्ट्राच्या सुट्ट्या ऑफिसमधून घ्यावे लागत नाही. त्याच्यामुळे तर आम्हाला काल तर वेळ भेटला नाही जाण्यासाठी बाहेर, पण मग आम्ही म्हटलं की 2 दिवस तरी कशाला वेस्ट करायचे, तर आम्ही निघालेलो आहे ग्लॅम्पिंग करण्यासाठी आज. आणि आपल्याला खूप ट्रॅफिक भेटलेली आहे. आपण प्रत्येक व्लॉगमध्ये लोकांना हेच सांगतोय की आम्हाला ट्रॅफिक भेटली, पण आता आज ट्रॅफिक ह्याच्यामुळं आहे की सगळे लोक बाहेर फिरायला गेले. रविवारचा दिवस आहे आणि सुट्टी पण आहे, त्याच्यामुळे सगळेजण लांब कंट्री साईडलाच फिरायला जात आहेत, तर म्हणून आम्हाला हायवेवरती ट्रॅफिक लागलेली आहे आज. तर आज आपण चाललोय ग्लॅम्पिंगला. ग्लॅम्पिंग हे वेगळ्या प्रकारचं एक कॅम्पिंगच झालं. फक्त असं म्हणता येईल की ग्लॅम्पिंग इज समथिंग म्हणजे ॲडव्हान्स कॅम्पिंग. कॅम्पिंगमध्ये कसं आपण टेंट कुठेही जाऊन लावतो, पण हा जो टेंट असतो हा एकाच जागी फिक्स असतो आणि रूमसारखा असतो. तर आपण नक्की म्हणजे थोड्या वेळात बघूच की ग्लॅम्पिंग काय असतं. आम्ही तुम्हाला दाखवू पूर्ण की कसं वातावरण आहे तिथलं. एकदम जंगलामध्ये टेंट येतो आणि आपण कुकिंग पण करणार आहे, फायर पण लावू, कॅम्प फायर पण करूया आपण छानपैकी. म्हणजे मजा येणार आहे, कारण मला पहिल्यांदा असं म्हणजे इंडियामध्ये आपण चुलीवरती जेवण करतो, पण इथे मी कधीच असं लाकडांवरती ग्रिलिंग वगैरे केलेलं नाहीये. तर तसा फील येणार आहे आम्हाला. गावामध्ये कसं आपण चूल लावतो. बहुतेक त्या जंगलामध्ये पाऊस पण पडण्याची शक्यता आहे. आज वेदर सांगतंय की म्हणजे थोडं क्लाउड्स आहे, तरी पण नाही पडलं तरी ढगाळाचं वातावरण आहे. आणि त्या ढगाळ आणि पावसाळ्या वातावरणात आपण एक स्पेशल डिश बनवतो, तीच आपण आज बनवणार आहे. आणि आपण जिथे चाललो आहे ना, ते ऑलमोस्ट कॅनडा आणि US बॉर्डर आहे. तिथून थोडं अर्धा घंटा पुढे गेलं की कॅनडा चालू होतो. बघू शकता सगळीकडे रेड असा आहे, म्हणजे ट्रॅफिक किती आहे बघा. सगळे लोक निघाले गाड्या आज सगळे, तेच ना, खूपच ट्रॅफिक आहे. असं वाटतंय की सगळेच निघालेत आमच्या बरोबरती त्याच रूटला. तर मित्रांनो, जसं की आपण स्पीडोमीटर वरती बघितलं की आपली स्पीड जी आहे 60 होती, आणि जर मी तुम्हाला असं दाखवलं तर वाटत नाहीये की 60च्या स्पीडने आम्ही चाललेलो, जास्तच वाटतंय. तर हे 60 किलोमीटर नसून 60 माइल्स आहे, आणि इथं स्पीड माइल्समध्ये असते. तर 60 माइल्स म्हणजेच की 96 किलोमीटर्स कन्वर्ट केल्यावरती. तर इथे हायवेवरती नेहमी गाडी चालवताना 60 माइल्स ही स्पीड मिनिमम स्पीड ठेवावी लागते, त्याच्यापेक्षा आपण कमी करू शकत नाही. आणि सगळ्याच गाड्या इथे 60 माइल्सच्या स्पीडनी गाड्या चालवत आहेत. आणि जास्त पण नाही, म्हणजे 60 किंवा 65 त्याच्यापेक्षा त्याच्यामध्येच असते. त्याच्यापेक्षा जास्त पण वरती जास्त हाय स्पीडमध्ये गाडी चालवत नाहीत. तर ही एक वेगळी गोष्ट आम्हाला बघायला भेटली अमेरिकेमध्ये. तर आता आम्ही माउंट व्हर्नॉनमध्ये आलेलो आहोत, आणि हे सिटी नाही आहे, एक टाउनच आहे ना रे, छोटंसं कंट्री साईड एरिया म्हणतात त्याला. तर आम्हाला USA मध्ये स्पेशली कंट्री साईड एरिया खूप आवडतो, कारण खूप सुंदर असतो तो, आणि नेचर आणि ब्युटी खूप छान बघायला भेटते इथे.
अजिबात गर्दी नसते. जसं अमित म्हटला होता की आम्ही आज ग्लॅम्पिंग जंगलामध्ये करणार आहोत, जंगलात चाललो. तर आता आम्ही जंगलातच चाललोय. एक 5 मिनिटाच्या अंतरावरती आलेलो आहोत आम्ही. खूपच मध्ये एकदमच जंगलामध्ये आहे. तर रात्रीची मजा येणार आहे की नाही आम्ही. कोणी दिसत पण नाही इथं. एकतर म्हणजे किती आतमध्ये लोक राहतात आणि केवढी शांतता आहे आजूबाजूला. इंडियामध्ये असं बघायला भेटत नाही युजली. गाव जरी असलं तरी लाईक गोंधळ असतो लोकांचा, चहलपहल असतेच. मी तुम्हाला जसं सांगितलं होतं सुरुवातीला की आम्ही ग्लॅम्पिंग करायला चाललो आहे, तर आम्ही आता तिथे पोचलो आहे. तर तुम्ही बघू शकता मागे की पूर्ण जंगल आहे, चौखून जंगल आहे आणि फार मध्ये आलो आम्ही. म्हणजे साधारण 15-20 मिनटं हायवेपासून लागले. तर आता चला तुम्हाला दाखवतो मी कसं आहे मधलं इथे. तर हे ॲक्च्युली इथले अमेरिकेतील शेतकरी आहे. त्यांचं 4-5 एकर इथे जमीन आहे. तर मग त्यांनी काय केलं आहे की छोटे छोटे त्यांच्या जमिनीमध्ये जे शेती आहे त्याच्या आजूबाजूला त्यांनी छोटे छोटे असे कॅम्प स्पॉट बनवले आहे. कॅम्प स्पॉट्समध्ये तिथे काही ठिकाणी कॅबिन आहे, काही ठिकाणी ग्लॅम्पिंग आहे. तर मग ते रेंटने देतात प्रत्येक लोकांना, बाकीच्या लोकांना. तर हे आहे आपलं आजचं राहण्याचं ठिकाण. तर आता मी तुम्हाला दाखवतो की इथे त्यांनी कसं ओपन किचन ठेवलं आहे. इथे छानपैकी सगळं त्यांनी बार्बिक्यू ग्रिल आहे. इथे गॅस पण आहे. आता सध्या गॅस नाही आहे, पण ते आणून देत आहे गॅस. आणि सगळे भांडे त्यांनी ठेवले आहे. मस्तपैकी अशा लाईट्स त्यांनी लावले आणि इथे चेअर्स पण ठेवले. आणि हे आहे आपलं फायर पिट. या वुड्स पण ठेवले त्यांनी. आणि समोर तुम्ही बघू शकता की पूर्ण जंगल आहे. एकदम असा पानांचा आवाज येतोय हवेमुळे. खूप छान, एकदम शांत वाटतंय. आणि हा आहे आपला ग्लॅम्पिंग, म्हणजेच की टेंट. आणि स्नेहल मस्तपैकी एन्जॉय करते. असं वाटतंय की आपण कुठेतरी शेतामध्येच आलेलो आहे. म्हणजे झोपेल असं मला वाटतं. खूप छान वाटतं. एकदम टेंट पण दाखव आता. हो, एकदम शांतपैकी असं हवा चालू आहे. तर मित्रांनो, आजचं आपलं स्वयंपाक चालू झालाय. स्नेहल मस्तपैकी ऑनियन्स कट करते. म्हणजे काय बनणार आहे, ऑनियनचं काहीतरी पदार्थ बनणार आहे आज. त्यांना वातावरण दाखव. वातावरण बघा. वातावरण तर एकदम खूप छान आहे. हवा चालू आहे मस्तपैकी. झाडांचा आवाज येतोय. हो, पण मग वातावरण कसं आहे, म्हणजे पावसाळी वाटतंय का नाही? हो, ढग पण आले मस्तपैकी. खूप शांतता आहे ना. खूप पीसफुल आहे. आणि म्हणजे ते कॅम्पिंग स्पॉट जो आहे हा खूप मस्त त्यांनी असा ठेवलेला, मेंटेन पण छान केलेला आहे. थोडी थंडी वाजतीये. थंडी आहे. हळूहळू जसा अंधार होईल तसं थंडी चालू होईल. आपल्याला फायर पीट पण चालू करावं लागेल थोड्या वेळाने, असं मला वाटतंय. संध्याकाळचा नाश्ता चालू आहे आपला ऍक्च्युली. स्नॅक्स, इव्हनिंग स्नॅक्स. संध्याकाळचा जो आपण असतो ना, घरामध्ये बनतो, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बनवतात, असा मस्त बनवायचं ते चालू. एवढे बस होतील का रे कांदे? खूप होतील का घेऊ हा सगळा ऑनियन? बस होतील.
म्हणजे हा एक पूर्ण घेऊ का? पूर्ण नाही, आता हा एवढाच. म्हणजे हा एकच घे. मग ठीक आहे, हा use तेवढं करू ठेवून ना काय. तेवढं आता. इकडे सगळं पूर्ण जंगल आहे. आता आपली कांदा चिरून झालेला आहे. आता कोथिंबीर घ्यायची. तर आपली तयारी चालू आहे. काय बनतंय? कांदे भजी. येस. आम्ही सगळं घरून घेऊन आलो होतो, बेसन, कांदे, सगळे व्हेजिटेबल्स. इथे फक्त कट करायचं. मसाल्यांचा डबा सुद्धा घरून आणला आम्ही. आपण मी तुला म्हणलं होतं लाल तिखट चेक कर म्हणून किती आहे. ठीक आहे, पुरेल ते, एवढं पण नाही. तरी मग डोक्यात आलंच होतं. आम्हाला वाटलं पाऊस पडेल, पण पाऊस काही पडला नाही. पण ठीक आहे, चांगलं आहे. काय सांगतात नाही, पडू पण शकतो पाऊस. ढग आहेत. आपली थोडीशी पाण्याची बॉटल आणशी. मस्त. चांगलं आहे, मस्त झालं. का तुम्ही मी बघते रे मीठ वगैरे बरोबर आहे का. तर मित्रांनो, आता आपलं जे काय म्हणतात भाजीचं बॅटर, भजीचं बॅटर रेडी आहे. आता आपल्याला फक्त ते तळायचं. असंच ठेवते थोड्या वेळ, तोपर्यंत कढई ठेवते गॅसवरती. इंडियामध्ये पहिला पाऊस पडला की सगळे भजे बनवायला चालू करतात. औरंगाबादला भजे म्हणतात, कोल्हापूरला भजी. भजी आणि माझ्या पप्पांची फेवरेट आहे भजी. अच्छा. तर मग आम्ही कसं सॅटर्डे संडे सुट्टी असते ना, तर तेव्हा मग समजा जर पाऊस पडला किंवा पहिला पाऊस चालू झाला कोल्हापूरमध्ये, किंवा मम्मी भजी बनवते, कांदा भजी. अच्छा. आणि त्यांना हे दाखव ना, इथं बेसिन कसं असतं कॅम्पिंग एरियामध्ये. तर ह्याला असं प्रेस करावं लागतं, त्याला पॅडल म्हणतात. पॅडल बेसिन असते. जसं ओपन किचन तसं ओपन बेसिन. ओपन बेसिन. आणि खाली स्टोरेज, एक टँक असतं स्टोरेज केलेली पाण्याची खाली. जसं आपण प्रेस करू ते बटन, तसं पाणी येत जाणार बाहेर. चांगलं आहे ना, म्हणजे जास्त पाणी वेस्ट पण होत नाही. इंडियामध्ये पण असंच आहे आता बऱ्याच ठिकाणी. हे स्टार्टअप मॉडेल्स मध्ये खूप आहे असं. नाही, पण ह्याच्यावर एक असं म्हणजे काय म्हणतात त्याला, की आपण जर अशा टाईपचे बेसिन्स यूज केले हॉटेल्समध्ये पण, तर पाणी वेस्ट होणार नाही. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही गॅस दाखवला नव्हता, कारण की तेव्हा गॅस आलेला नव्हता. तो चालत नव्हता बेसिकली, पहिले जो होता तो गॅस. मग त्यांनी आम्हाला चेंज करून दिला. आता हा गॅस चालतोय. तर तुम्ही बघू शकता, हा मोठा गॅस आहे. बाबा
तसं आहे? हा ओके. नाही तसं नाही येते. तर आता गॅस चालू केलेला आहे ना आपण, तर आपण तेल तापत ठेवू आणि साईड बाय साईड त्याच्या बरोबर चहा पण ठेवूया आपण. भजे असणार तर त्यासोबत चहा तर पाहिजेच. हा, चहा आणि भजी मस्त. या साईडला चहा पण ठेवून देऊ. दूध आणलं नाही ना? अच्छा, दूध गाडीत ना मी गाडीत ना तेल पण घ्यावं लागेल गाडीत. अच्छा, हे सगळं ते चायपत्ती पण काढ. चायपत्ती पण काढ. आम्ही सगळं गाडीमध्येच ठेवलंय, कारण की ते बाहेर काढायचं आणि परत ठेवायचं, त्यापेक्षा म्हटलं आम्ही की सगळं गाडीतच ठेवू. हे आहे आपली चायपत्ती आणि शुगर. मला वाटतं ही कढई घसरतीये. कारण एक काम कर ना, ते ठेवून दे, आपण त्याला पकडू हाताने जेव्हा आपल्याला तळायचं. आपलं भज्याचं बॅटर रेडी आहे, इथे चहा चालू आहे आणि इथं तेल गरम होतं आहे, आणि इथे आमची मेन शेफ. मला एक घरी करायचं म्हणलं असतं तर खूप कंटाळा आला असता, पण इथं बाहेर असं करते तर इतका उत्साह येतोय करायला, एक्साइटमेंट वाटते मला असं बाहेर कुकिंग करायचं म्हणून. मला वाटतं आपण दोघंच आहोत ना रे इथं या कॅम्पिंग स्पॉटला, अजून कोणती फॅमिली दिसत नाहीये. आणि म्हणजे खूप शांत आहे. आता आपल्या दोघांचाच आवाज चालू आहे फक्त इथे. आणि ते झाडांच्या हव्यामुळे नेचरचा तर आहेच आहे, म्हणून तर आपल्याला नेचरचा आवाज ऐकू येतोय ना, कारण इथं फार शांतता आहे म्हणून. भजे असे तेलामध्ये हे असं टाकल्या बेसन एकदम असं वेगळा कलर होतो ना, आणि स्मेल छान येतो. हा भजीचा असं काहीतरी आपल्या घरी कसं तळलं की काहीतरी एकदम पूर्ण घरामध्ये स्मेल जातो त्याचा. हा, सुगंध. तर हे असं फायर पीट आहे आणि आम्ही त्याच्या म्हणजे ते फायर पीट पेटवतोय. थोडेसे पहिले पेपर टाकलायस का रे तू? हे त्याचं फ्युअल आहे, म्हणजे आपण जसं केरोसिन वगैरे वापरतो लाकडं जाळायला, तसंच हे फ्युअल आहे. थोडंसं टाकून लाकडं ठेवायचे
हा हा हा. पण ना मला हे असं बंब सारखं वाटतंय माहिती का. इंडियामध्ये आमच्या म्हणजे गावाकडे ना अशा शेपचा बंब असतो, पाणी तापवण्यासाठी वापरतात. आणि असंच खालून खालून नाही, ऍक्च्युली वरतून असतं बंबासाठी. वरतून लाकडं टाकतात आणि खाली असं पाण्याचं असतं. तू केलीस का म्हणजे बंब यूज केलाय तुम्ही कधी गावाकडे? बंबाच्या पाण्यानेच आंघोळ करायचो थंडीच्या याच्यामध्ये. आपली शेकोटी रेडी. रेडी मस्त याच्यावरती झाकण होतं. सेम त्याच्यासारखं. पण ते झाकण लावलं आम्ही तर मला ते हीट इकडे येईल ना. हा करेक्ट बरोबर. तर असे त्यांनी लाकडं ठेवलेले होते, आपण ते यूज करू शकतो. अशी आमची फायर पीट आहे. आता छान वाटतं, याच्यानं दूर येतं. अमित काय करतोयस? मी ते तुटतंय का बघतोय. इंडियामध्ये चूल कशी पेटवतो वाटतं. मस्त फिलिंग. त्या डिअरला बरोबर टायमिंगला आमचं चहा आणि भजी खाऊन झालेलं आहे. आणि आता थोडासा पाऊस पडतोय म्हणजे हा. आणि पलीकडेच आम्ही जसं म्हटलं होता की जंगल आहे, आम्ही जंगलात आलोय, तर खरंच जंगलातच आलेलो आहे असं वाटतंय आम्हाला. कारण आम्हाला वाटलं नव्हतं की कुठला प्राणी दिसेल आम्हाला, पण पलीकडच्या साईडला आम्हाला 2-3 हरणं दिसलेले आहेत. आणि तुम्हाला मी आमचं आतून टेंट कसं आहे ते दाखवते. हे मिनी फ्रीज आहे. त्याच्यानंतर हे आमच्या कॅम्पचं जे कॅम्पिंग ग्लॅम्पिंगचं आहे ते नाव डेव्हिल्स माउंटन बोहो क्लॅम्प म्हणून आहे. तर त्याची इन्फॉर्मेशन, कॉन्टॅक्ट नंबर
वगैरे हे सगळं इथं त्यांनी दिलेलं आहे. प्लेट्स ठेवलेत, पाण्याचं जार आहे, त्याच्यानंतर हे हीटर आहे. तर जर समजा रात्री थंडी वाटली आम्हाला तर आम्ही हीटर चालू करू शकतो. आणि हे स्टँड पण आहे आणि हे एक छोटासा ड्रम आहे. तर आम्ही रात्री असा ड्रम वगैरे मस्त कॅम्पिंग चालू आहे, ड्रम वाजवतोय म्युझिकसाठी. काही लोक वाजवतात. मग हा छोटासा लॅम्प दिलेला आहे त्यांनी आम्हाला, कारण इथं इलेक्ट्रिक पॉवर सप्लाय नाही आहे, त्याच्यामुळे हा बॅटरी पॉवर्ड लॅम्प आहे. तसंच बॅटरी पॉवर्ड फॅन दिलेला आहे. हा आमचा असा छोटासा बेड. इथे वरती कॅन्डल स्टँड आहे, रात्रीचे कॅन्डल्स लावायला. आणि 2 चेअर्स दिल्यात बसण्यासाठी. तर असा आमचा टेंट आहे आतून. कसा वाटला तुम्हाला हा टेंट? हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. मला आणि अमितला तर फार आवडली ही जागा. आणि बघू शकता पाऊस पडतोय, मस्त वातावरण आहे, खूप छान वाटतंय. आत्ताच आमचा नाश्ता झालेला आहे आणि एका तासाभरानंतरच आम्ही जेवणाचं प्रिपरेशन करणार आहोत. अमित, काय बनवायचं आज जेवायला? हा, आम्ही चप्पल घालते. आपण बनवणार आहे चिकन बिर्याणी. चिकन नसणार आहे. मग कसली चिकन बिर्याणी? व्हेज बिर्याणी म्हण ना. तर आज आम्ही व्हेज बिर्याणी बनवणार आहे आणि मी स्टार्टर बनवेल पनीरचं. इतकं शांत वातावरण आहे की पक्ष्यांचा पण आवाज येतो इथे. पोपटाचा आवाज. हा, इथं मला वाटतं की हे पक्षी म्हणजे इथे जास्त करून पोपटच आहेत ना रे. मगासपासून झालं पिकॉक पण आहे, त्यांचेच आवाज येतात आम्हाला इथे. चांगलाच पाऊस पडतोय अमित. अमित, पाऊस कधी थांबणार? पाऊस आता आमचं चालू आहे. अमित, काय बनवणार आहे आज? आता डिनरची वेळ झाली, अंधार झालाय बऱ्यापैकी. तर आता आपण डिनर बनवू. मी सांगितलं ना की आपण बनवतोय चिकन बिर्याणी, फक्त विदाउट चिकन. नाही. आणि आज आम्ही नॉनव्हेज खायची, बट थोडे रिलीजियस लिमिटेशन्स आहेत. रिलीजियस लिमिटेशन्स? गणपती बाप्पा आलेत आणि काय रिलीजियस लिमिटेशन्स? आणि इथे आम्ही सगळी चॉपिंग केलेली आहे. आता इथं गॅस वरती तेल गरम खूपच झालेलं आहे. थोडासा गॅस बंद कर थोड्या वेळ. आणि मी इथं बार्बेक्यूची तयारी करते. पनीर बार्बेक्यू बनवणार आहे मी. मस्तपैकी लाईट लावले, अंधार आहे, पाऊस पडतोय आणि शेकोटी पण चालू आहे. मस्त वातावरण एकदम. वाव, मस्त दिसतोय रे अमित. खूप मस्त मसाला टाकला एकदम. खरंच असं
बिर्याणी, व्हेज बिर्याणी बाय अमित. आणि पनीर पण छान मॅरिनेट झालेलं आहे. आणि आता मी या स्टोववरती ग्रिलरवरती ते पनीर ठेवून देणार मस्तपैकी. बार्बेक्यू पनीर आणि अमितची व्हेज बिर्याणी. राईस झाला रेडी. थंड होईल. आणि हे काय आहे? पनीर बार्बेक्यू मस्त आलाय कलर. खूप अंधार आहे ना. पण खूप छान वाटतंय. आता फायर पीट म्हणजे फायर पीट पण चालू आहे. छोटे छोटे लॅम्प्स पण लावले. आता खरं असं वाटतं की आपण कॅम्पिंग करतोय, राईट? हा. सो फायनली आपला भात रेडी आहे, म्हणजे बिर्याणी रेडी आहे, व्हेज बिर्याणी. आणि आम्ही त्याला थोडंसं स्मोकी फ्लेवर देतोय, त्याच्यामुळे कोळसा ठेवलेला आहे भातमध्ये. मस्तपैकी जेवण करायचं इन फ्रंट ऑफ फायर. कॅम्प फायर. सॉरी. या. स्नेहल, मग कसं वाटतंय? मस्त. बिर्याणी खूप छान झाली आम्ही. आणि हे बार्बेक्यू पण टेस्टी झालं, क्रिस्पी. आता आम्ही जेवणार आहे मस्तपैकी फायर पीटवर सोबत बसून. पाऊस पण थांबलेला आहे. चल अमित जेवायला. येस. तर मित्रांनो, आता 9:30 9:15 वाजले रात्रीचे. आमचं जेवण झालं आहे. तर आम्ही बाहेरचं जे फायर होतं ते विझवून टाकलं आहे, कारण की रात्रीचं फायर असं उघडं ठेवायचं नाही, कारण की मग हवा असली किंवा काही असले तर अमेरिकेमध्ये ह्या कारणाने जंगल जळण्याचे प्रकार खूप घडतात. खूप सारे जंगल जळतात असेच. तर मग ते सजेस्ट करतात की फायर वगैरे जे पण असेल ते बंद करायचं रात्री. तर आम्ही ते बंद केलं आणि आता मध्ये आलो आहे. हे टेंट टाईपच आहे, ते बंद करून टाकलं आम्ही इथनं. आणि आता इथे त्यांनी कॅन्डल्स ठेवले छान प्रकारे, आणि हीटर पण ठेवलं आहे त्यांनी, म्हणजे इथे थंडी खूप वाजते रात्री. पण आज तर वाजत नाही, कारण की सध्या समर संपत आलं आहे, तर एवढी थंडी नाही आहे. लॅम्प आहे आणि फ्रिज तर आहेच. तर अशा प्रकारे हे ग्लॅम्पिंग असं होतं. तसं आहे. तर मित्रांनो, असा होता आजचा आमचा हा दिवस. तुम्हाला ग्लॅम्पिंग बद्दल, म्हणजे नवीन कन्सेप्ट बद्दल, नवीन नाही, जुनेच आहे, पण आमच्यासाठी नवीन आहे ग्लॅम्पिंग. तर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. आणि जर इंडियामध्ये तुम्ही कॅम्पिंग किंवा ग्लॅम्पिंग केलं असेल तर नक्कीच आम्हाला पण तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा कमेंट करून. तर आम्ही आता थोडं सिक्वेन्स गेम खेळू. एक छानसा गेम आहे, तो आम्ही खेळू. आणि आजचा व्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. आम्ही आता उद्या इथे जवळ एक नॅशनल पार्क आहे, तर तिथे जाणार आहे. आणि तिथून मग तिथे खूप छान छान सिनरी आहे. तर ते आम्ही पुढच्या व्लॉगमध्ये कवर करू. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, जय श्रीराम.